टोईंग कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची मुंब्रा पोलिसांनी काढली धिंड। रस्त्यावरील वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या ट्रॅफिक कर्मचाऱ्यांवर हल्ला करून चाकूचा धाक दाखवणाऱ्या 2 तरुणांची पोलिसांनी धिंड काढली आहे। दानिश आणि सालेम अशी या दोघांची माथेफिरूंची नावे आहेत। या दोघांनी काही दिवसांपूर्वी दुचाकी टोईंग करत असताना वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर चौफेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र पोलिसांनी या दोघे माथेफिरूंना अटक करून भर रस्त्यात परेड काढली आहे। ज्या ठिकाणी या दोघांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या दोघांची धिंड काढली आहे। मुंब्रा पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। यातील दानिश शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात याआधीही 6 गुन्हे दाखल आहेत। 24 फेब्रुवारीला आमचे पोलीस जे ट्रॅफिकचे आहेत, मुंब्रा ट्रॅफिकचे, ते जे त्यांचं काम करत होते, तर त्या कामामध्ये त्यांचं काम आहे की ज्या अनधिकृतरित्या आणि चुकीच्या पद्धतीने बाईक रस्त्यावर लावल्या त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, अशा गाड्यावरती कारवाई करणं हे त्यांचं काम आहे। ते त्यांचं काम करत असताना त्या ठिकाणी हे दोन्ही संभाले दानिश आणि सलीम खान, तर यांनी आमच्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले, म्हणून आम्ही त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आमच्या डीबी टीमनी त्यांची गोपनीय माहिती काढून त्यांना अटक केलेली आहे। त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या गुन्ह्याच्या तपासासाठी दिनांक 2 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आम्ही आमचा तपास करत आहोत। आज त्यांच्याकडून घटनास्थळ व्हेरिफिकेशन करणं, कुठल्या जागेवरती त्यांनी पोलिसांसोबत गैरवर्तन केलं ते त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते घटनास्थळ दाखवत होते, त्याप्रमाणे आम्ही घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। सर, या दोघा आरोपींमध्ये कोणावर काही पहिला दानिश शेख आहे, याच्यावरती जवळजवळ 6 गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। आम्ही ऑलरेडी त्याच्या विरुद्ध योग्य पद्धतीची प्रतिबंधक कारवाई सुरू केली होती आणि ती कारवाई अंतिम टप्प्यात असतानाच त्याच्याकडून हा गुन्हा घडलेला आहे। म्हणजे आता आम्ही याच्यापुढे अजून जो सक्त जे आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही आणि प्रतिबंधक कारवाई घेणार आहोत। सर, मुंब्रा पावसाला काय संदेश आहे? संदेश आहेत, पोलीस आपलं कर्तव्य करत असतात। पोलीस आपलं कर्तव्य करत असताना जर कुणी पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बिलकुल त्याच्या विरुद्ध कडक अशी कारवाई करणार आहोत।